नमस्कार सगळ्यांना। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। घर, जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते। आणि आता लवकरच चातुर्मास सुरू होणार आहे आणि चातुर्मास सुरू झाला की सुरू होते वेगवेगळ्या सणांची वेगवेगळ्या व्रतांची रेलचेल। म्हणजे आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये जास्तीत जास्त जे सण आहेत किंवा जे व्रतविधी, जे व्रत सुरू करायचे आहे ते आपल्या चातुर्मासामध्ये आपण सुरू करू शकतो। कारण चातुर्मास हा कुठल्याही भगवंताच्या उपासनेसाठी हा सर्वोत्तम काळ असा मानला जातो। आणि ज्यांना या धावपळीच्या युगामध्ये बरेच जणांना चातुर्मासामध्ये काही सणवार तर आपण करतो म्हणा आपापल्या परीने सगळेजण साजरे, पण काही विशिष्ट असे व्रत आहेत जे त्यांना नाही करता येत। आणि अशाच याच्यासाठी एक चातुर्मासामध्ये केले जाणारे अतिशय साधे आणि सोपे हे व्रत करायला फक्त 1 ते 2 मिनिटाचा कालावधी तुम्हाला लागणार आहे। आणि ते व्रत फक्त आपल्याला अट एकच आहे की आपल्याला ते अखंडितपणे संपूर्ण चातुर्मास न चुकता आपल्याला करायचं आहे। फक्त आपल्या ज्या मासिक धर्माची अडचण आहे किंवा कोणाला जर का सुतक पडलं, यामध्ये ज्या अडचणी येतात त्यावेळेस तेवढे दिवस सोडून आपण हे व्रत अगदी कंटिन्यू करायचं आहे न चुकता। व्रतामध्ये खंड न पडता आपल्याला हे व्रत करायचं आहे। तर व्रत काय आहे हे आपण जाणूनच घेत आहोत या व्हिडिओमध्ये। पण त्याआधी मला सगळ्यांना सांगायचं आहे की जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असाल तर असेच नवनवीन आणि छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि त्यातलं ऑल ऑप्शन दाबा, जेणेकरून येणारे असेच नवनवीन व्हिडिओ मला तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील। आपल्या चॅनलवर आपण खूप छान छान आणि सणवाराविषयी, वेगवेगळ्या व्रतांविषयीची माहिती, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दिंडोरी प्रणित मार्गातील उपाय, तोडगे हे सांगितलेले आहेत। तर आज आपण चर्चा करतो आहे आणि माहिती घेतो आहे गोपद्मव्रताची, जे करायचं असतं चातुर्मासामध्ये। आता हे व्रत सर्वप्रथम कोणी केलं, कोणी सांगितलं हे तुम्हाला आधी सांगते। तर गोपद्मव्रत हे भगवान श्रीकृष्णांनी आपल्या बहिणीवर म्हणजे सुभद्रेवर एक गंडांतर आलं होतं, एक संकट आलं होतं। आणि त्यांनी कुठलेही व्रत असं म्हणजे आपण असं म्हणतो ना आपल्या खात्यामध्ये जे बँक बॅलन्स जमा असतं, तसं सुभद्रेच्या खात्यामध्ये असं कुठल्याही व्रतविधी केल्याचं बॅलन्स जमा नव्हतं। त्यामुळे भगवान श्रीकृष्णांनी अर्जंट म्हणजे सुभद्रेची भेट घेऊन तिला सांगितलं की तू गोपद्मव्रत हे सुरू कर म्हणून। आणि हे गोपद्मव्रत आपल्यावर येणारे कुठल्याही प्रकारचे संकट, विघ्न यांचा नाश करण्यासाठी आणि त्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरामध्ये अखंडित लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी केलं जातं। आता अखंडित लक्ष्मी स्थिर राहणे म्हणजे आपल्या घरी खूप पैशांचा ओघ वाहत राहणे किंवा खूप पैसा येणे, भरभरून धन समृद्धी मिळणे, लक्ष्मी प्राप्ती म्हणजे हे सगळं काही नाही। कारण मी तुम्हाला या आधीच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलेलं आहे की लक्ष्मी प्राप्ती ह्या लक्ष्मी म्हणजे 8 प्रकारच्या लक्ष्मी असतात। त्यामध्ये विद्या लक्ष्मी येते, संतान लक्ष्मी असते, ऐश्वर्य लक्ष्मी, धैर्य लक्ष्मी, स्थिर लक्ष्मी, वीर लक्ष्मी, अशा ज्या संपूर्ण अष्टलक्ष्मी आहे, या संपूर्ण अष्टलक्ष्मीचा आपल्या कुटुंबावर बरसात होणे म्हणजे आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहणं। आणि हे जे व्रत आहे गोपद्मव्रत, या व्रतामुळे आपल्या दिंडोरी प्रणित मार्गामध्ये हे व्रत स्पेशली फक्त अखंडित लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि आपल्या घरामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या कुळामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी हे व्रत करण्याचं सांगितलं जातं। तर भगवान श्रीकृष्णांनी माता सुभद्रेला म्हणजे त्यांच्या बहिणीला हे व्रत करायला सांगितलं होतं। आणि हे व्रत गायीच्या गोठ्यामध्ये जाऊन, ज्या ठिकाणी गायी बांधतात त्या ठिकाणी जायचं, तिथली जागा गायीच्या शेणाने सारवायची, त्या सारवलेल्या जागावर 33 गोपद्म काढायचे, त्यांचा व्यवस्थित हळदी, कुंकू, अक्षता, फूल, धूप, दीप दाखवून त्यांचं पूजन करायचं आणि त्यांना नमस्कार करायचा। हा विधी दररोज संपूर्ण चातुर्मासामध्ये आपल्याला करायचा आहे। पण कालापरत्वे आता त्या काळामधल्या आणि या काळामध्ये भरपूर बदल झालेला आहे। आता गायी आपल्याला गावामध्ये देखील सापडणं मुश्किल झालेले आहे। अगदी गायीचे गोठे तर अगदी काही ठराविक ठिकाणीच आपल्याला पाहण्यात येतात। त्यामुळे हे व्रत गायीच्या गोठ्यामध्ये
न करता आपल्याला सरळ आपल्या घरी करायचं आहे। आणि बरेच व्हिडिओमध्ये असं सांगितलं जातं की हे व्रत करायचं आणि आता हे पहिले बघून घेऊया व्रत कसं करायचं। एक छोटासा पाट घ्यायचा, तुम्ही पाट घ्या, छोटा पाट नसेल तर तुम्ही साधी एक स्टीलची प्लेट घ्या किंवा एखादी तांब्याची प्लेट घ्या आणि ते संपूर्ण चातुर्मास तीच प्लेट ठेवा। त्या प्लेटमध्ये किंवा त्या पाटावर गोपद्म 33 गोपद्म 33 गायीचे पाय आपल्याला काढायचे आहे रांगोळीने आणि त्या गोपद्मांचं आपल्याला पूजन करायचं आहे। याच्यावर काही पाणी दूध वगैरे काही अर्पण करायचं नाही, फक्त आपल्याला मी तुम्हाला अगदी साधी सोपी पूजा सांगते आहे जी आपल्याला दिंडोरी पंडित मार्गात सांगितलेली आहे। फक्त ते 33 गायीचे गोपद्म काढायचे, त्यांचं हळदी कुंकू अक्षता फूल वाहून पूजा करायची, त्यांना धुपाने ओवाळायचं आणि दीपाने ओवाळायचं आणि नमस्कार करायचा आणि आपल्या घरी अखंड लक्ष्मी वास करण्यासाठी त्यांना प्रार्थना करायची। त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबाचं जी काही तुमची इच्छा असेल किंवा आपल्या कुटुंबाचं काय म्हणतात प्रगती हो अशी प्रार्थना करायची। बघ इतकं साधं सोपं व्रत आहे, याला नैवेद्य पण दाखवायचं काम नाही, फक्त हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं, उदबत्तीने ओवाळायचं, धुपाने ओवाळायचं म्हणजेच आणि दीपाने ओवाळायचं। इतकं साधं सोपं हे व्रत आहे। फक्त आपल्याला याचा नियम काय आहे की हे दररोज आपल्याला करायचं आहे। आता हे करायचं कुठे तर आपल्या देवघराच्या जवळ एक छोटासा पाट मांडून ज्यावेळेस आपली संपूर्ण देवपूजा होते त्यावेळेस आपल्याला हे व्रत करायचं आहे। देवपूजा झाल्यानंतर आता तुळशीजवळ वगैरे नाही काढायचं, हे फक्त देवाजवळच काढायचं आहे आपल्याला। तर अशी साधी सोपी ही पूजा आहे। आता बरेच व्हिडिओमध्ये असं सांगितलं जातं की गोपद्म काढायचे आणि त्यांना बरेच जण हार वाहतात, फुलं वाहतात, त्यानंतर त्याच्या आजूबाजूला आणखीन काही रांगोळ्या काढतात, कोणी गाय काढतं, कोणी स्वास्तिक काढतं, कोणी आणखीन काही बरंच काही, पण इतकं काहीच करायचं काम नाही। फक्त आपल्याला या व्रताचं हे व्रतच असं करतात की फक्त 33 गायीचे गोपद्म काढायचे असतात आणि त्यांचंच पूजा करायची असतो। जर तुमच्याकडे भरपूर वेळ असेल तर तुम्ही ते करू शकता, पण इतकं करण्यापेक्षा जे आपल्याला साधं सोपं करायचं आहे पण आपल्याला रेग्युलर करायचं आहे, त्यामुळे जितकं आपण सोप्या पद्धतीने करू ना तितकी जी रेग्युलरिटी जी असते किंवा जी नियमितता असते आपल्या व्रत करण्याची ती कंटिन्यू सुरू जाते। सुरुवातीच्या दिवशी आपण जर खूप असं गाजावाजा केला किंवा खूप हे केलं ते केलं, पण तितकं जर कंटिन्यू आपण शेवटपर्यंत करू शकत असेल तर तुम्ही करा, पण त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं अगदी 1 ते 2 मिनिटात होते ही, आणि हे इतकंच करायचं असतं। बरेच जण म्हणतात यासोबत श्री सुक्त वाचा, पुरुष सुक्त वाचा, याचं काहीही आवश्यकता नाही, फक्त आपल्याला 33 गायीचे गोपद्म काढायचे, त्यांचं हळदी कुंकू अक्षता फूल वाहून पूजा करायची, धुपाने ओवाळायचं, दिव्याने ओवाळायचं आणि नमस्कार करायचं, बस एवढी साधी सोपी पूजा करायची। आणि आपल्याला हे व्रत संपूर्ण चातुर्मास म्हणजे आपल्याला सुरुवात कधी करायची आहे, आषाढी एकादशी पासून सुरुवात करायची आहे आणि आपल्याला कंटिन्यू हे व्रत कार्तिकी एकादशी म्हणजे देवशयनी एकादशी पासून सुरुवात करायची। तर देव उठणी जी एकादशी असते कार्तिक महिन्यातली एकादशी, त्या एकादशी पर्यंत आपल्याला हे व्रत कंटिन्यू न चुकता करायचं आहे। आणि या व्रताचं उद्यापन कार्तिकी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशी, कार्तिकी द्वादशीच्या दिवशी आपल्याला हे उद्यापन करायचं। आता उद्यापन म्हणजे पण खूप साधं सोपं करायचं। अगदी द्वादशीच्या दिवशी आपण ज्याप्रमाणे नित्य नियमाने आपण हे 33 गोपद्म काढले तसेच 33 गोपद्म आपल्याला काढायची आहेत, त्यांचं पूजन करायचं आहे। आणि ज्या दिवशी आपण शेवटी पूजन केलं त्या दिवशी आपल्याला आपल्या घरी एक सवाष्ण बोलवायची, तिला हळदी कुंकू आणि एखादी सौभाग्याची आपल्याला वस्तू तिला अर्पण करायची, तिला दान द्यायची, तिची ओटी भरायची, बस इतकं साधं सोपं उद्यापन आपल्याला करायचं आहे। आणि साहजिकच आपण सवाष्ण बोलवलं म्हटल्यावर तिला काहीतरी गोड प्रसाद देतोच, तुम्ही नाही काही नुसती खडी साखर दिली तरी चालेल। मी तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने सांगते, खूप काही असं गाजावाजा करून आपल्याला व्रत करायचं नाही, फक्त आपल्याला निष्ठेने आणि सतत कंटिन्युएशन मध्ये म्हणजे नियमितता ठेवून आपल्याला व्रत करायचं आहे। जेणेकरून खूप सुरुवात करायची, खूप मोठ्याने सुरुवात करायची आणि ते अर्ध्यामध्ये टाकून द्यायचं असं नाही करायचं। म्हणून सुरुवात थोड्यांनी करायची, सोप्याने करायची, पण ती शेवटपर्यंत करायची, जेणेकरून आपलं जे व्रत आहे ते पूर्ण होईल। तर असं साधं सोपं हे व्रत आहे। आणि विशेष म्हणजे या व्रताची जी कहाणी आहे ही कहाणी तुम्हाला जेव्हा शक्य होईल तुम्ही तेव्हा जरूर तुम्ही ही कहाणी ऐका। येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी या व्रताची कहाणी देखील तुमच्यापर्यंत शेअर करेल। तुम्ही ती जर तुमचं नाही ऐकलं तर तुम्ही ती कहाणी तुम्ही तो व्हिडिओ लावून जरी कहाणी ऐकली तरी खूप छान आहे। पण व्रत सुरू असताना एकदा का होईना दोनदा का होईना ही कहाणी जरूर ऐका।
तर आता मी तुम्हाला थोडक्यात त्याची पूजा मांडणी दाखवते, म्हणजे जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल. 33 गायीचे पद्म आपल्याला हाताने रांगोळीने काढता येतात, पण त्याहीपेक्षा आणखीन सोपं करायचं म्हणजे 33 गोपद्माचा साचा ज्या ठिकाणी देवांच्या पूजेचं सामान मिळतं त्या ठिकाणी मिळतो, तो साचा आपल्याला आणून घ्यायचा आहे आणि त्या साच्याने आपले 33 गोपद्म काढून ज्या पद्धतीने मी तुम्हाला विधी सांगितला त्या पद्धतीने करायचं आहे आणि कंटिन्युएशन मध्ये करायचं आहे. फक्त जे आपल्या काही अडचणीचे दिवस आहेत तेवढे दिवस सोडून आपल्याला हे व्रत अखंडितपणे नियमाने पूर्ण करायचं आहे. तर हे साधं सोपं व्रत ह्या चातुर्मासामध्ये तुम्ही अवश्य करा. आणखीन येणाऱ्या दिवसांमध्ये मी तुम्हाला छान चातुर्मासात या व्यतिरिक्त करणारे अगदी छोटे छोटे व्रत सांगणार आहे, कारण आपल्याला माहिती आहे चातुर्मास हा कुठलाही व्रतविधी करण्यासाठी अतिशय उत्तम असा मास मानला जातो. त्यामुळे जर कुठला तरी आपण संकल्प करत असतो 4 महिन्यांमध्ये, तर असे छोटे छोटे व्रत आणि संकल्प येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही जरूर बघा. तर चला बघून घेऊयात की पूजा कशी करायची. तर बघा, अशा प्रकारचा हा साचा आहे माझ्याकडे. फार जुना आहे हा साचा आणि या साच्याने मी 33 गोपद्माचं व्रत दरवर्षी करत असते. आता कित्येक वर्ष झाले मी करत आलेली आहे. आणि या साच्याने अशा प्रकारे आपल्याला पाटावर गोपद्म आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि बस आपल्याला अशी साधी सोपी पूजा करायची आहे ह्या गोपद्मांची. देवघराजवळ आपल्याला हे गोपद्म काढायचे आहे, इतरत्र कुठेही काढायचे नाही, देवघराजवळच काढायचे आहे. इथे मी दिवा लावून घेतलेला आहे. दिवा तुम्ही देवघराच्या जवळचा जो असतो तोच दिवा ठेवू शकता, असं याच्यासाठी काही वेगळा दिवा आपण लावायचं काम नाही. तर हे जे गोपद्म आहे असे बघा 33 गोपद्म काढलेली आहे. इतरत्र आणखी नाही, काही नाही काढलं तरी चालते. अगदी या साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला ह्या गोपद्मांवर हळद अर्पण करायची, त्यानंतर कुंकू अर्पण करायचं 2दा आणि अक्षता अर्पण करायच्या. बस इतकी साधी सोपी आपली ही पूजा आहे. आणि असेल तर एखादं फूल अर्पण करायचं. असं हे गोपद्म व्रत आपल्याला संपूर्ण चातुर्मासभर आपल्याला करायचं आहे आणि दीपाने ओवाळून घ्यायचं. या पद्धतीने आपल्याला हे गोपद्म व्रत करायचं असतं. तर तुम्ही या येणाऱ्या आपल्या चातुर्मासामध्ये जर कुठलंच तुमच्याकडनं व्रत होत नसेल ना, तर तुम्ही खरोखर हे व्रत करा. जर तुमच्या घरामध्ये कुटुंबामध्ये काही आर्थिक समस्या असतील, आर्थिक अडचणी येत असतील, तर हे व्रत जरूर करा. या व्रताचे खूप छान आपल्याला परिणाम दिसून येतात. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.